आज आपण बुककीपिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग. पहिला ऑब्जेक्टिव्ह, complete and accurate record of all the financial transactions. The financial transactions काय काय असतात? Purchase, sale, expenses paid as it purchased. थोडे एक्झाम्पल्स आहेत. अशा अनेक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असू शकतात. परचेस म्हणजे काय? खरेदी. सेल म्हणजे काय? विक्री. एक्सपेन्सेस पेड म्हणजे काय? खर्च दिले किंवा केले. ॲसेट्स परचेस. परचेस म्हणजे मालमत्ता खरेदी केली. सेकंड ऑब्जेक्टिव्ह, transactions to be recorded date wise and account wise. आता ट्रान्झॅक्शन जे रेकॉर्ड करणार आहे ते डेट वाईज पण करणार आहे आणि अकाउंट वाईज पण करणार आहे. म्हणजे समजा डेट वाईज म्हणजे 1 एप्रिलला 2025 ला रमेशने खरेदी केली. तर ट्रान्झॅक्शन जे रेकॉर्ड होणार आहेत 1 तारखेला रेकॉर्ड होणे आणि कोणाच्या अकाउंटला रेकॉर्ड होणार? रमेशच्या, कारण रमेशने खरेदी केलेली आहे. थर्ड ऑब्जेक्टिव्ह, permanent record that can be used as an evidence. एव्हिडन्स म्हणजे काय? पुरावा. तर समजा रमेश याने सुरेशकडून परचेसेस केले, तेव्हा सुरेश याला इनवॉइस देतो. ते किंवा त्याला बिल सुद्धा आपण म्हणू शकतो. हे इनवॉइस जे आहे ते सुरेश रमेशला देतो. म्हणजेच काय? हा एव्हिडन्स झाला आणि हा परमनंट रेकॉर्ड आहे. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, to know the profit or loss. आता sales minus expenses is equal to profit. एखाद्या पिरियड मध्ये बिझनेस प्रॉफिट केलाय किंवा लॉस करला आहे तो आपल्याला समजून घेण्यासाठी बुककीपिंग मदत करतात. म्हणजेच हे बुककीपिंगचा ऑब्जेक्टिव्ह.
Next objective, to know the assets and liabilities. Assets म्हणजे मालमत्ता आणि liabilities म्हणजे देणे. एखाद्या दिवशी बिझनेसच्या assets काय आहेत आणि liabilities काय आहेत हे समजावून घेण्यासाठी आपल्याला bookkeeping मदत करते. Next objective, what we owe to others and what others owe to us. म्हणजेच काय, आपण दुसऱ्यांना काय देणं लागतो आणि दुसरे आपल्याला काय देणं लागतो. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, करंट इयर्स प्रोग्रेस ओव्हर previous year and compare its results with other enterprises. या वर्षीचे आपली प्रोग्रेस जी आहे बिझनेसमध्ये, म्हणजे आपण प्रॉफिट कमवलाय की यावर्षी लॉस झाला, किंवा यावर्षी जास्त प्रॉफिट कमवला मागच्या वर्षीपेक्षा, आणि आपल्या या वर्षीचा प्रॉफिट दुसऱ्या बिझनेस एंटरप्राइजेस बरोबर कम्पेअर करण्यासाठी